नवे 9 कोटींचा अपहार झाल्याची माहिती समोर येते आहे. तसा गुन्हा देखील दाखल झाला. नेमकी याबाबतची सत्यता काय आहे, आणखी काय नाही? मला याच आश्चर्य वाटलं की हे सगळ्या प्रकारामध्ये वस्तुस्थिती न जाणून घेता जे काही बातम्या प्रसारित होत आहेत त्याचा एक म्हणजे मला तो वास्तव समजून घेण्याची गरज आहे. तर हे प्रकरण आता नाही आहे, 2004 सालापासून हे प्रकरण सुरू आहे आणि 2014 मध्ये आमचे काही मित्र आहेत त्यांनी या संबंधी जाणीवपूर्वक काही विरोधाभास निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला. 2004 नंतर 14 साली मला वाटतं या सगळ्या न्यायालयांच्या मध्ये त्याची सुनावणी झालेली आहे. या प्रकाराची सगळ्या न्यायालयाचे निर्णय त्यांच्या विरोधात गेलेले आहे आणि शेवटचा जो सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे त्यामध्ये तर जो चौकशी अधिकारी नेमला होता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं, तर मला वाटतं तो निर्णय 2019ला हे जे पिटिशनर आहेत ज्यांनी आज आमच्या विरुद्ध आरोप केले आहेत त्यांचे सगळे जे काही सहकारी आहेत त्यांनी 29/11ला त्यावेळी जी चौकशी समिती नेमली त्यांच्या आग्रहास्तव औरंगाबाद खंडपीठानं, तर तो अहवाल यांनी सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारला. आणि काय म्हटलं सर्वोच्च न्यायालयाने, Pursuant to the above order, the state has filed additional documents wherein the investigation officer has filed a report indicating that no criminal case is made out. सुप्रीम कोर्ट म्हणताय, मी म्हणत नाही. In view of the above, this petition has become infructuous. The special petition is accordingly dismissed as it has become infructuous. इतकं क्लिअर कट ऑर्डर 2019 साली सुप्रीम कोर्टाने दिलेली या विषयामध्ये. त्याच्यामध्ये एकच आहे की त्यांचा आग्रह होता की आम्हाला यासाठी पुन्हा म्हणजे त्यांचं रिव्ह्यू सुद्धा सुप्रीम कोर्टाने पिटिशन अलाउ केलं नाही. सगळ्यात महत्वाचं की यामध्ये मला सांगायला पाहिजे की जो सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय होता याच्यामध्ये त्यानुसारून आमच्या दृष्टीने त्याच वेळी प्रकरण संपलेलं होतं. आता परत ज्या राहत्याच्या ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लासने त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाची लिबर्टी घेऊन की तुम्ही 156(3) जो अधिकार तो JMFCचा आहे, तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही तिकडे जा, असं डायरेक्शन नव्हतं. तर हे त्यांनी मुळातच पहिल्यांदा तिथपासून सुरुवात करायला पाहिजे होती, पण ते शेवटी गेले. बरं, हात्याच्या JMFCने ऑर्डर केली की इन्व्हेस्टिगेशन करायला लागेल, त्यासाठी FIR नोंदवा. कारण कोणती इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी FIR नोंदवाच लागतं. ती राहता कोर्टाची ऑर्डर मान्य उच्च न्यायालयाने रद्द केली.